दुसरा एक सामना असणार आहे ओम साई स्पोर्ट्स महेश्वरी जुवे त्या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे। मिऱ्या गावातील एक मोठा खेळाडू अवधूत तांडेल ज्याने अनेक वेळा रत्नागिरी तालुका जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमावलं होतं। क्रिकेटच्या इतिहासामध्ये त्याचे खूप मोठी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच्या समोर खेळताना दिसणार आहे मात्र या ग्राउंडचा बादशाह, या ग्राउंडचा होम पिच असलेला सुमित हळदणकर ज्याने खूप कमी वेळेमध्ये आपलं नाव या क्रिकेट इतिहासामध्ये क्रिकेट पटलावरती खूप मोठं केलं होतं। तो सुमित हळदणकर यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे। अतिशय मोठे सामने आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत। मी दोन्ही पंचांना विनंती करतो की सामना सुरू करायचा आहे। स्कोरर रेडी, यूट्यूब लाईव्ह रेडी, मॅच स्टार्ट। बघूया पहिला सामना। मी कृपया कमिटी मेंबर्सला विनंती करतो की ज्या ठिकाणी कमिटी मेंबर्स नसेल त्या ठिकाणी आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे। पहिल्या सत्रातील हा सामना सुरू होतोय। गोलंदाज आलेला आहे, प्राथमिक गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे महेश। बघूया पहिलं आणि वैयक्तिक संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो महेश। पॉवर प्ले मधील हे पहिलं षटक असणार आहे। पहिल्या षटकाचा सामना करणार आहे तो गौरेश उर्फ आबा। पहिला चेंडू होता, मला वाटतं इथे बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र गडी बाद होतोय। त्यांच्या मागे आपली कामगिरी चोख बजावली होती आणि इथे मात्र गडी बाद झालाय। गौरेशच्या स्वरूपात पहिलाच धक्का बसतोय। मला वाटतं लवकरच मैदानामध्ये वादळ येण्याची शक्यता आहे, कारण का गौरेश मैदानातून परत जातोय आणि गौरेशची जागा घेण्यासाठी आपण बघूया कोणता खेळाडू मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण का ही सुरुवात अतिशय खराब म्हणावी लागेल। गौरेश गडदे हा एक चांगला खेळाडू होता की जो शेवटच्या सहा षटकापर्यंत खेळण्याची ज्याच्याकडे ताकद होती। सिंगल डबलवर जास्त भर देणारा हा खेळाडू कोणती धाव न करता मैदानाच्या बाहेर परततोय। एक चांगलं षटक, चांगलं सुरुवात म्हणावी लागेल ती महेश याची आपल्या संघासाठी। भंडारी समाजातील सर्व खेळाडू रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील जे एकमेकांना अपरिचित होते, जे एकमेकांना ओळखत नव्हते, आज त्यांच्यामध्ये नक्कीच चांगला मैत्रीचा संवाद होत असेल। आज प्रत्येक भंडारी समाज बांधव, आपल्या दोन्ही तालुक्यातील भंडारी समाज बांधव आज एकमेकाशी कनेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगला संघ आपल्याला जर कधी रत्नागिरी जिल्ह्यामधून तयार करायचा असेल तर नक्कीच गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यामधील ह्याच दोन तालुक्यामधील खेळाडू आपल्याला जिल्ह्यासाठी खेळताना पाहायला मिळतील। यापुढे काही जिल्ह्यामधून काही तालुक्यामधून असं नियोजन सुरू आहे की जिल्हास्तरीय भंडारी समाज बांधवांची एक स्पर्धा भरवायची आणि त्यामध्ये नक्की आपला गुहागर रत्नागिरी तालुक्याचे संघ आपल्याला पाहायला मिळतील। मला वाटतं आता गौरेशाची जागा घेण्यासाठी चाललेला खेळाडू आहे तो बाबल्या निलेश जुवेकर। या होम ग्राउंडची सवय, याच मैदानावरती अनेक वर्ष ते प्रॅक्टिस करतायत। बघूया या मैदानाचा अनुभव असताना सुद्धा आपण कसा खेळ इथे सादर करणार आहेत ते निलेश जुवेकर। निलेश जुवेकर सोबत असणार आहे साहिल जाधव। पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे। आता स्ट्राईकला आलाय तो बाबल्या, गोलंदाजी करतोय महेश। हा एक चांगला चेंडू म्हणावा लागेल, चांगली लय पकडली आहे ती, चांगला टप्प्यावरती चेंडू फेक करतोय इथे मात्र महेश। चांगला सुरुवात म्हणावी लागेल महेशची आपल्या संघासाठी। आतापर्यंत निर्धाव षटक टाकण्यात यश मिळतं। दोन चेंडूंवरती एक गडी बाद केलाय। पुन्हा एकदा तयार 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन महेश। बघूया पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय, हा सुद्धा चांगला चेंडू आणि इथे मात्र त्रिफळाचीत केलाय। निलेशाला काही चेंडू समजला नव्हता, स्लोवर डिलिव्हरी आणि इथे दुसरा गडी बाद होतोय। 0 या धाव संख्येवरती इथे मात्र 2 गडी बाद झाले। संघाला दुसरा मोठा धक्का बसतोय, ज्याच्याकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा होती तो मात्र बाबल्या इथे तंबूमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत गोल्डन डकचा इथे शिकार होतोय तो बाबल्या आणि गौरेश। अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल चंडिका नांदेवडे संघाची आणि आता मात्र बाबल्याची जागा घेण्यासाठी सूर्याला नमस्कार करून मैदानामध्ये उतरतोय तो एक तळपलेला सूर्य म्हणावा लागेल सुदर्शन मयेकर, ज्याच्या बॅटमधून मागच्या एका झालेल्या मालिकेमध्ये खूप मोठ्या धावांची बरसात झाली होती। तो सुदर्शन मयेकर आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय। नक्कीच रणनीती बदलावी लागेल राजकिरण याला थोडी, कारण का चांगला अनुभव आहे राजकिरण याला आपल्या सर्व खेळाडूंचा। नक्कीच बघूया आता सुदर्शन कसा सामोरा जातो। आतापर्यंत वरचढ ठरलाय तो मात्र महेश। नक्की महेशच्या गोलंदाजीकडे बघताना मला असं वाटतं सुदर्शन याच्यावर सुद्धा थोडंसं दडपण असणार आहे, कारण का सोपी नाही महेशची गोलंदाजी बेधणे। आताच्या झालेल्या 3 चेंडूंवरती 2 गडी बाद केलेत आतापर्यंत ते महेश याने।
0 या धावसंख्येवरती बघूया हे मिडन षटक होणार आहे की या षटकामध्ये किती धावा वसूल होणार आहेत. पुन्हा एकदा तयार आहे तो महेश. स्ट्राईकला आता मात्र सुदर्शन मयेकर. जयगड सडेवाडी संघाचा हा खेळाडू आज खेळताना पाहायला मिळतो नांदिवडे संघाकडून. इथे मात्र आणि एक झेल सुटलेला आहे. चांगली संधी होती इथे मात्र ओव्हर ॲक्टिंग करण्याची. एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. ही जर झेल झाला असता तर या नक्कीच सामन्याचं समीकरण पूर्णपणे वेगळं पाहायला मिळालं असतं. एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाला, पण इथे मात्र झेल सुटलेला. ही संधी चुकली आहे की हा सामना चुकला आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढच्या काही षटकांमध्ये. नक्कीच अतिशय सुंदर अशी गोलंदाजी महेश याची आतापर्यंत चांगलं जखडून ठेवलंय समोरील फलंदाजांना. हा झेल जर झाला असता तर सामन्याचं समीकरण पूर्णपणे वेगळं पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा महेश तयार. स्ट्राईकला येतो आता मात्र प्रथम साहिल जाधव आणि इथे मात्र पुन्हा एकदा त्रिफळा चित केलाय साहिल जाधव. याला अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल. नांदिवडे संघाची पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले ते 2 त्रिफळा चित. साहिल जाधव आणि गौरेश गडदे आणि निलेश जुवेकर हे 3 खेळाडू इथे मात्र बाद झालेत. चौथा खेळाडू सुद्धा जवळजवळ पॅव्हेलियनचा रस्ता पकडणार होता, पण तो मात्र त्याच्या नशिबाच्या जोरावरती या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. मला वाटतं या षटकामध्ये 4 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले असते, पण ठीक आहे आतापर्यंत षटक चांगलं म्हणावं लागेल. 2 महत्त्वाचे मोहरे गारद केलेत. 2-3 महत्त्वाचे मोहरे गारद केलेत ते महेश याने आतापर्यंत चांगलं षटक. बघूया आता मात्र पूर्णपणे प्रेशर असणार आहे कारण का 3 गडी बाद झालेले असताना मैदानामध्ये जातोय तो एक सिनियर खेळाडू पिंट्या पाटील. ढोकंबळे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पिंट्या पाटील अतिशय सुंदर असा खेळ खेळतो. एकेरी डबल एकेरी दुहेरी धावेवर भर देणारा हा खेळाडू. त्याला परिस्थितीची ज्या परिस्थितीमध्ये आता संघ अडकला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची कुवत या पिंट्याकडे आहे आणि नक्कीच सुदर्शन याला सोबत घेऊन पिंट्या पुढील 6 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या उभारू शकतो. बघूया आपण आतापर्यंत महेशच्या गोलंदाजीला मात्र तोंड नाही आहे. महेश याने जी गोलंदाजीची सुरुवात केली आहे त्याला मात्र कुठेही कोणत्याही प्रकारची तोड देता येत नाही कारण का आतापर्यंतचं झालं या मालिकेमध्ये सर्वाधिक उत्कृष्ट षटक म्हणावं लागेल हे महेश याचं. कारण का पहिला सामना आहे, पहिल्या सामन्यामधील पहिलं षटक आहे आणि त्या षटकामध्ये 3 गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये यशस्वी झाला आहे तो महेश. बघूया पुन्हा एकदा 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन तयार आहे. स्ट्राईकला आता मात्र प्रथमच पिंट्या पाटील. पहिल्या षटकामध्ये या फलंदाजाला यावं लागलं होतं फलंदाजीसाठी. इथे मात्र चांगला चेंडू सन्मान दिलेला आहे. कोणती धाव घेत नाही आहेत. चांगल्या चेंडूचा सन्मान करण्याची जी खेळाडूची वृत्ती असते ती इथे मात्र दाखवलेली होती पिंट्या पाटील आणि एकच धाव या षटकामध्ये खर्च होते. एका धावेसाठी ते 3 खेळाडू बाद करावे लागले होते. ते चंडिका नांदिवडे संघाचे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच जो विश्वास दाखवला होता पहिलं पॉवर प्लेचं षटक देऊन राजकिरण बोले याने आणि तो सार्थकी ठरवला इथे मात्र महेश याने. बघूया पुढील षटक घेऊन कुठला गोलंदाज येणार आहे आपल्या संघासाठी. राजकिरण बोले कोणाकडे जबाबदारी देतोय. महत्त्वाचं षटक असणार आहे, पॉवर प्लेचं षटक असणार आहे कारण का स्ट्राईकला असणार आहे. इथे मात्र थोडंसं प्रेशर डाऊन करण्यासाठी संघावर आलेलं दडपण हटवण्यासाठी जो फलंदाजीला मैदानामध्ये उपलब्ध आहे, जो एका जीवदान मिळालेला एका जीवदानाचा कसा फायदा घेणार आहे सुदर्शन मयेकर आपल्याला पाहायला मिळणार आहे या षटकामध्ये फलंदाजी करताना. बघूया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अंकुश उर्फ बंटी नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. बघूया कशी गोलंदाजी करणार आहे आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये महेशकडून पाहायला मिळाली होती. आता बघूया अंकुश बंटी कशी गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला आहे तो मात्र सुदर्शन. जर बंटी याला सुदर्शन याचा बळी घेण्यामध्ये यश मिळालं तर नक्कीच हा सामना वरचढ होईल. TWJ गुहागर आणि हा बघूया इथे मला वाटतं अवांतर धाव मिळते का. अवांतर धावेची भर पडते कैलास पिलणकर यांच्याकडून. इथे वाईडचा डिसिजन येतोय आणि इथे एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या मात्र होते 2. 3 गडी बाद 2. अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल नांदिवडे संघाची, पण अजूनपर्यंत आशा आहे कारण का इथे एक चांगला खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चेंडूवरती इथे मात्र एक चांगल्या पद्धतीने खेळून काढून एका धावेने भर करतोय सुदर्शन. आपलं वैयक्तिक 2 धावेंवर खेळतोय. बंटी याच्या गोलंदाजीवरती एक धाव घेतलेली. आता मात्र इथे 3 धावा झालेल्या आहेत संघाच्या. 3 गडी बाद 3. बघूया पुन्हा एकदा पिंट्या पाटील स्ट्राईकला आहे. कोणत्या प्रकारची खेळी पाहायला मिळते. अजूनही 5 षटकं यानंतरची येणे बाकी आहे. हे दुसरं षटक यानंतर अजूनही 4 षटकं येणे बाकी आहे. बघूया पुन्हा एकदा तयार आहे तो
हा एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. बघूया इथे किती धावा मिळत आहेत. एक धाव मला वाटतं मिळते. एका धावीवरच समाधान मानावं लागतं इथे. पिंट्या आणि सुदर्शन याला संघाची धावसंख्या इथे मात्र होते 4. अतिशय सावध सुरुवात म्हणावी लागेल. कोणत्याही प्रकारची घाई करत नाही आहेत. आता त्यांना समजलं आहे की आता मात्र इथे गडी बाद होता कामा नये. जर इथे कोणत्याही प्रकारचा विकेट जर संघाचा गेला तर पुढच्या येणाऱ्या फलंदाजांवर खूप मोठं दडपण असणार आहे. बघूया पुन्हा एकदा सुदर्शन आता मात्र स्ट्राईकला आहे आणि इथे मात्र बघूया बॅटची कडा घेऊन गेला चेंडू झेल होतोय का. इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान मिळालेलं आहे आणि मी म्हणतोय वारंवार इथे सुदर्शनला जीवदान मिळतं आहे. नक्कीच ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल TWJ गुहागर संघाला. कारण का जो सुदर्शन मागच्या मालिकेमध्ये मोठी धावसंख्या करून मालिकावीर झाला होता त्याला मात्र इथे 2 झेल सुटलेले आहेत. एका क्षेत्ररक्षकाकडून कुठलाही प्रयत्न झाला नव्हता. शिवा मला वाटतं खेळतोय ढोकंबले संघाचा, वारे संघाचा खेळाडू शिवा याला काही समजलं नव्हतं आणि थोडंसं दडपण म्हणावं लागेल शिवा याच्यावर. कारण का पहिल्या षटकामध्ये ज्याच्याकडनं एक झेल सुटला होता तो सुदर्शन. पुन्हा एकदा इथे झेल घेण्याची संधी होती. इथे मात्र पुन्हा झेल सुटला सुदर्शन याचा आणि आता मात्र 2 जीवदानासही खेळतो तो सुदर्शन. हा एक चांगला चेंडू म्हणावा लागेल बंटी याचा. बघूया पुन्हा एकदा दरम्यान आमच्या मंचावरती आमच्या भंडारी समाजाचे ज्येष्ठ सहकारी किसन काका पांचाळ यांची उपस्थिती लाभले. किसन काका महाकाळ यांची उपस्थिती लाभलेल्या मी मंडळातर्फे त्यांचं खूप 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 स्वागत करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. हा एक चांगला फटका पाहायला मिळतो. बघूया इथे किती धावा मिळतात. मला वाटतं चांगल्या फटक्यावर सुद्धा इथे चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या इथे मात्र होते 6. 3 गडी बाद 6. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कुठलाही मोठा फटका इथे पाहायला मिळत नाहीये आपल्याला या सामन्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं जखडून ठेवलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा हा एक चांगला चेंडू काहीच समजला नव्हता. सुदर्शन याला त्रिफळाचीत होता वाचला होता. राजकिरणला सुद्धा काही चेंडू समजला नव्हता आणि जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवरती एक जाहीर क्षेत्राची धाव मिळते आणि धावसंख्या झालेली आहे इथे मात्र 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 7 अशी खराब सुरुवात म्हणावी लागेल नांदिवडे संघाची. बघूया तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय या मालिकेमध्ये आपल्याला पाहायचं आहे. अतिशय केविलवाणी अशी अवस्था करून ठेवली या प्राथमिक 2 गोलंदाजांनी. मला वाटतं 4 षटकं जर हे गोलंदाज टाकणार असतील तर नक्कीच यांची गोलंदाजी तेवढ्या तोडीची असणार आहे. यानंतरच्या पूर्ण सामन्याचं धावतं समालोचन माझे मित्र आणि आमच्या भंडारी समाजाचे सहकारी आणि ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण सर्व आतुर झालेले आहेत. बुलंद आवाज कासारे गावचं आमचे सहकारी कल्पेश दादा माकाळ यानंतरचं धावतं समालोचन करणार आहेत. मी कल्पेश दादा माकाळ यांना विनंती करतो की आपण आपली धुरा सांभाळावी. प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये आता तिसऱ्या दिवशी बघितलं तर चांगला सामना पाहायला भेटतोय. चंडिका नांदिवडे विरुद्ध TWJ गुहागर यांच्यामध्ये चाललेला सामना नक्कीच भक्कम स्थितीमध्ये इथे पाहायला भेटतो. TWJ गुहागरचा संघ इथं राजकिरण भोले याच्या कर्णधार पदामध्ये खेळताना दिसतोय आणि इथे नक्कीच इथं चांगली कामगिरी पाहायला भेटते. सुदर्शन मयेकर अजूनपर्यंत मैदानावरती पाहायला भेटतोय. नक्की त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे आपल्याला. कारण एक मोठा फलंदाज आहे सुदर्शन मयेकर. चांगली कामगिरी त्याच्याकडून आपल्याला पाहायला बघितलं असेल तर रत्नागिरी आता झालेल्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता आणि बाईकचा मानकरी ठरला होता. या पंचकोशीमध्ये पहिल्यांदा बाईकचा मानकरी ठरलेला हा सुदर्शन मयेकर. बघे कशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आत्ता मात्र इथे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. 7 धावा. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू सरळ विकेट किपर हातात जातोय. चांगली कामगिरी इथे पाहायला भेटते. विकेट किपर करताना पाहायला भेटतो. एकटा कासारी संघाकडून खेळताना संदेश महाकाळ, परंतु आज मात्र TWJ गुहागर संघाकडून खेळताना पाहायला भेटतोय.
भंडारी प्रीमियर लीग आजचा तिसरा दिवस आहे. एक जबरदस्त या टुर्नामेंटचं आयोजन निखिलदादा बोरकर विवेकदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहायला भेटतोय आणि त्याच्यामध्ये चाललेला हा सामना इथे पाहायला भेटतो. जबरदस्त आक्रमण पाहायला भेटतं. पहिला एक धाव तर पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या पोहोचते ती जबरदस्त सहकार्य कचरे संघाचं सुद्धा इथे पाहायला भेटतंय. जबरदस्त मेहनत घेतली हो या मैदान तयार करण्यासाठी. आणि त्यानंतर आजचा तिसरा दिवस आहे या टुर्नामेंटचा, उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. निखिल दादा बोरकर यांची खूप मेहनत मला बघितली असेल तर जबरदस्त त्यांच्याकडून मेहनत घेतली होती या टुर्नामेंटसाठी. चांगला चेंडू कटून करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर नक्कीच पाहायला भेटेल. राजकिरण बोलायच्या हातामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या थांबली ती इथे 9 धावा. तिसरं षटक चालू असताना धावसंख्यामध्ये एक माफक असं आव्हान म्हणावं लागेल. 9 धावांपर्यंत मजल मारली आतापर्यंत. स्ट्राईकला इथे पिंट्या पाटील, नॉन स्ट्राईकला सुदर्शन मयेकर, गोलंदाजीवरती बॉलर महेश भोसले. जबरदस्त हुकमी गोलंदाज आहे गुहागर संघाचा. हा सुद्धा एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या थांबली ती 9 धावा. 3-9 अशी सुरुवात आहे. पिंट्या पाटील आणि सुदर्शन मयेकर स्ट्राईकवरती आहे, परंतु जखडून ठेवलं इथे TWJ संघाकडून. त्यांचे संघाचे मालक नक्कीच खुश असणार आहेत आपल्या संघावरती. आणि या टुर्नामेंटचा मोठा सामना पाहायला भेटतोय चंडिका नांदिवडे विरुद्ध TWJ गुहागर या दोन संघामध्ये. आतापर्यंत खचाखच भरलेला स्टेडियम आहे. युट्यूब लाईव्हचं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच इथे चांगली कामगिरी पाहायला भेटते. हा सुद्धा एक चांगला चेंडू कटून धावचीची संधी इथे पाहायला भेटते, परंतु क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू आले नाही. एक धावेला रोखू शकत नाही. एक धावेची वर पडते. धावसंख्या झाली ती 10 धावा. खरोखर चांगलं आयोजन पाहायला भेटते या टुर्नामेंटचं. एक भव्य अशी स्पर्धा. रोख रक्कम 51,000 असे फर्स्ट प्राईज असणार आहे. भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि चांगलं आयोजन, चांगलं नियोजन इथे पाहायला भेटतोय. तर महेश भोसले हा सुद्धा गुहागरला धावसंख्या थांबले 44 धावा.
चांगला फटका इथे पाहायला भेटतोय आणि चांगला झेल इथे पाहायला भेटतोय. नक्कीच मोठी धावसंख्या रोखण्यामध्ये यश आलंय, तो म्हणजे TWJ संघाला. इथं कुणाल हल्दनकर बॅक टू पॅनलमध्ये परतताना दिसतोय. लाईटची प्रॉब्लेममुळे थोडंसं साऊंड सिस्टममध्ये अडथळा आलेला आहे. कुणाल हल्दनकर एक मोठा फलंदाज बाद होऊन परततोय. धावसंख्या झाली ती 50 धावा. धाव फलकावलेली मोठी धावसंख्या उभारली इथे. 50 धावापर्यंत मजल मारले. काही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या मात्र चांगली म्हणावी लागेल. 50 धावा. शुभम मोरे शुभम मोरे आणि साई पेडणेकर दोन्ही नेवरे संघाकडून खेळताना पाहायला भेटतात. आता बघूया या संघाकडे मला वाटते चंडिका नांदिवडे संघाकडून खेळताना पाहायला भेटत आहेत. या पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या बघितली तर सुदर्शन मयेकरची आक्रमक फलंदाजी इथे पाहायला भेटली होती. 3 षटकार 2 चौकाराची आतषबाजी सुदर्शन मयेकर याच्याकडून पाहायला भेटली होती. त्याच्यानंतर निलेश जुवेकर सारखा आक्रमक फलंदाज सुद्धा पाहायला भेटेल. धावसंख्या झाली ती 50 धावा. पुढच्या मॅचवर नाणेफेकीसाठी येते बालू 11 विरुद्ध साई स्पोर्ट. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अवधूत तांडेल आणि सोमित हल्दनकर यांना विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. दुसऱ्या मॅचचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. बालू 11 आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बालू बाक्कर आपला विनंती करतोय आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आणि अवधूत तांडेल हॅलो आता मात्र चालू असलेलं चांगला चेंडू आता जखडून ठेवला इथे. चंडिका नांदेड संघासाठी एका धावेची भर पडते. धावसंख्या 51 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 51 धावा. धाव फलकावरती लागले. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटली होती TWJ गुहागर संघाकडून. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा शेवटचा चेंडू असणार आहे. झेलची संधी इथे पाहायला भेटते. झेलवरती क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला झेल इथे पाहायला भेटते. 51 धावा केल्यात. 52 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं इथे TWJ गुहागर संघासमोर. 51 धावा केल्या इथे. 52 धावा कराव्या लागतील. 7 विकेट घेतले इथे. 51 धावा कुठल्या 52 धावा करायच्या इथे TWJ गुहागर संघाला. हॅलो
आणि शिवा वारेकर हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे शिवा वारेकर आणि राजकिरण बोले. भाई महाकाल हा सुद्धा मला वाटते बाळू इलेव्हन संघाकडून खेळताना दिसणार आहे. भाई महाकाल बाळू इलेव्हन गुहागर संघाकडून खेळताना दिसणार आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे. गुजरात वापीपर्यंत खेळून आलेला खेळाडू आहे. सुमित हल्दनकरच्या संघामध्ये प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की त्यांच्या संघामध्ये आपल्याला स्थान भेटलं पाहिजे. बरं एकदा संघाकडून पहिलं षटक घेऊन आला इथे सुमित सुदर्शन मयेकर आणि स्ट्राईकला फलंदाजी राजकिरण बोले. नॉन स्ट्राईकला शिवा वारेकर. शिवा वारेकरची गेल्या टुर्नामेंटमध्ये बघितलं असतं तर जबरदस्त कामगिरी या मैदानावरती पाहायला भेटली होती. आक्रमक फलंदाजी पाहायला भेटली होती. 4 चेंडूवरती 4 षटकार सुद्धा शिवा वारेकर याच्या बॅटमधून पाहायला भेटले होते. मापक असं आव्हान म्हणावं लागेल. 36 चेंडूमध्ये 52 धावा कराव्या लागतील इथे. 36 चेंडू 52 धावा. अवधूत तांडेल यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांचं सुद्धा कमेंटच्या वतीने स्वागत करतोय. नाणेफेकसाठी यायचं अवधूत तांडेल. पहिला चेंडू स्ट्राईकला मात्र राजकिरण बोले. नॉन स्ट्राईकला शिवा वारेकर. गोलंदाजीवरती सुदर्शन मयेकर. पहिल्याच चेंडूचा सामना करणार इथे. पहिल्याच चेंडूवरती आक्रमक पवित्र इथे राजकिरण बोले ऑन फायर होताना दिसतोय. चेंडू नक्की सीमारेषेच्या बाहेर. 4 धावासाठी चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. पहिल्याच चेंडूवरती सुदर्शनवरती आक्रमण पाहायला भेटतंय. राजकिरण बोले हा सुद्धा एक बिग हिटर आहे. गुहागर तालुक्यामध्ये बघितलं तर नक्कीच पालशेत संघाकडून खेळताना पाहायला भेटतो. आज मात्र इथे या प्रीमियर लीगमध्ये TWJ गुहागर संघाकडून खेळताना पाहायला भेटतोय. 52 धावांचा पाठलाग आता इथे पहिल्याच चेंडूवरती आक्रमक पवित्रा. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू सुदर्शन याचा सामना करणार तो राजकिरण बोले. हा सुद्धा जोरदार प्रहार इथे पाहायला नक्कीच चेंडू जातो तो सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बाउंड्री इथे पाहायला भेटते. राजकिरण बोले ऑन फायर होताना पाहायला भेटते इथे. नक्कीच TW संघाचे मालक स्वप्नील नार्वेकर हे खुश असणार. अवधूत तांडेल यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय आपण नाणेफेक करून घ्यायचे. अवधूत तांडेल हे बिग हिटर आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्हे तर मुंबईमध्ये त्यांचा दबदबा आहे. बरं एकदा चांगल्या रीतीने कटून काढण्याचा प्रयत्न येते. धावचीची संधी झाली असती परंतु थांबवलेला इथे शिवा वारेकर याने. मी किसन महाकाल यांना विनंती करतोय आपण नाणेफेक करायचं. किसन महाकाल सुमित हल्दनकर आणि अवधूत तांडेल. किसन महाकाल यांना विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी बाहेर होताना पाहायला भेटते. राजकिरण बोले जबरदस्त कामगिरी इथे पाहायला भेटते. किसन महाकाल यांना विनंती करतोय. किसन महाकाल यांना विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल बघूया कोणत्या बाजूने जातोय. इथे बाळू इलेव्हन गुहागर विरुद्ध साई स्पोर्ट माहेश्वरी जुवे या 2 संघामध्ये एका बाजूला बघितलं असेल तर बालू बागकर, दुसऱ्या बाजूला सोनमताई चव्हाण. नाणेफेकीचा कॉल होतोय. जरा लाईव्ह प्रेक्षेपण द्यायचं आहे. हा सुद्धा जोरदार करण्याचा प्रयत्न होता. 22च्या रूपाने 1 धाव पाहायला भेटते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13 धावा. जबरदस्त सुरुवात इथे पाहायला भेटते. राजकिरण भोले ऑन फायर होताना पाहायला भेटते. 3 बाउंड्री आतापर्यंत. धाव संख्या वाढते. धावसंख्या होते ती 13 धावा. एक 22च्या रूपाने 1 धावेची भर पडते. डिक्लेअर रूपात 1 धाव. धावसंख्या होते ती 14 धावा. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या झाली 14 धावा. मला वाटतं नाणेफेकीचा कॉल जातोय तो बालू इलेव्हन संघाच्या बाजूने. थंड्याची गाडी आलेली आहे इथे. सोडा 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 आलाय. पप सोडा, पाणी सोडा, ग्लुकोज, बिस्किट कलमाखाली आपण इथे लावलेला आहे टेम्पो. त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. कलबाच्या खाली लिंबाचा सोडा लागलेला आहे तो पण घ्यायचा आहे.
सामन्याला सुरुवात होते. संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय रोहित गडदे. रोहित गडदे संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला इथे. स्ट्राईकला मात्र शिवा वारेकर एक बिग हिटर आहे. नॉन स्ट्राईकला त्याच्यापेक्षा मोठा हिटर राजकिरण भोले. जबरदस्त. प्रत्येक संघाला अशी कामगिरी करण्याची इच्छा असते की पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करून शेवटच्या सामन्यापर्यंत आपण आरामात राहू असं इच्छा असते. आणि पहिल्या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये इथे DWJ गुहागरचा संघ. DWJ गुहागर संघाकडे बघितलं असतं राजकिरण भोले, शिवा वारेकर, जबरदस्त कामगिरी त्यांच्याकडून पाहायला भेटेल. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू धाव संख्या झाल्या. एक धावेची भर पडते. धाव संख्या ओढते ती म्हणजे 15 धावा. हॅलो, बघूया कशी फलंदाजी करतोय. पंचांकडून वाईटचा इशारा. एका धावेची भर पडते. वाईट काय तो पेट्रोल गेला कुठे? त्याला फोन कर. किती वेळ झाला? हॅलो. आणि चांगली गोलंदाजी इथे जखडून ठेवलाय रोहित गडदे आणि राजकिरण भोलेला जखडून ठेवला इथे. 16 धावसंख्येवरती आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश येत नाही. इथे चांगली गोलंदाजी रोहित गडदे ऑन फायर होताना दिसतोय. आणि आता मात्र जबरदस्त फलंदाजी. चेंडू नक्की सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. बावीस धावा. पेट्रोल पेट्रोल लवकर येते पेट्रोल. स्ट्राईकला येतो शिवा. नॉन स्ट्राईकला राजकिरण. आणि जोरदार प्रहार इथे पाहायला भेटते. झेलची संधी इथे पाहायला भेटते आणि मोठा धक्का बसतोय तो बॅक टू मध्ये शिवा वारेकरची खेळी संपुष्ट आले. इथे मोठा धक्का बसतोय बॅक टू मध्ये परताना दिसतोय. 24 धावसंख्येवरती इथे चोवीस धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झाला. इथे मोठा धक्का बसतोय तो म्हणजे शिवा वारेकर बॅक टू मध्ये परतताना दिसतोय.
आणि बाकर भाऊजी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. मी त्यांचं सुद्धा कमिटी वतीने स्वागत करतोय. बालू इलेव्हनचे खंदे समर्थक बाकर भाऊजी यांचं इथे आगमन झालंय. मी कमिटी वतीने त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. भाग्यवान बाकर महेश भोसले हा सुद्धा बिग हिटर आहे. महापुरुष गुहागर संघाकडून खेळताना पाहायला भेटतो. आज मात्र इथे TWG गुहागर संघाकडे पाहायला भेटतोय. इथे नक्कीच चांगली कामगिरी त्याच्याकडून पाहायला भेटेल. ट्वेंटी 24 बालू भाग्यवान बाकर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. बालू संघाचे खंदे समर्थक आहेत आमचे भाऊजी भाग्यवान बाकर यांचं इथे आगमन झालंय. मी कमिटी वतीने त्यांचं स्वागत करतोय. चांगला रीतीने कटवून काढलाय. नक्की चेंडू जातो तदनंतर करत 4 धावेसाठी जातोय का बघूया. परंतु क्षेत्ररक्षणात आहे तिथे आणि मला वाटते चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या पोहोचते 28 धावा. गुहागर मधून आले त्याच्यानंतर रत्नागिरी आलेले पाहायला भेटत आशिष धुंदूर आणि या सामन्यामध्ये चालू असलेला सामना इथे 52 धावांचा पाठलाग करताना जोरदार प्रहार इथे पाहायला भेटत. नक्की क्षेत्ररक्षक एक धावेला रोखू शकत नाही. एका धावेची भर पडते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 29 धावा. 29 धावा धावफलकावरती लागले आहेत. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला भेटते. ती म्हणजे TWG गुहागर संघाकडून आतापर्यंत झालेल्या 2 ओव्हर आणि काही चेंडूमध्ये धावसंख्या चालली ती म्हणजे 29 धावा. धावफलकावर 52 धावांचं आव्हान ठेवले. त्याचा पाठलाग करताना इथे धावसंख्या पोहोचते 29 धावा. जय भंडारी चषक 2024 पहिलं पर्व आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. असा बोल प्रयत्न निर्धाव चेंडू जातो एक धावेसाठी. संघाचा खांदा समर्थक श्रीश गडदे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मी स्वागत करतोय. श्रीश गडदे परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू साई पेंडेकरचा सामना करणार राजकिरण हा सुद्धा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्यांना तर एक धावे सोडून रोखू शकत नाही. एका धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 31 धावा. करब थ्रो आणि त्याचा एक धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 32 धावा. संघाकडून तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती 32 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा दिल्या तिथे रोहित गडदे आणि तिसऱ्या षटकमध्ये चांगली गोंधळी पाहायला भेटते. एक धाव देत चांगली धावसंख्या रोखण्यामध्ये यश आले. तो साई पेडणेकर याला स्ट्राईकला मात्र राजकिरण भोळे, नॉन स्ट्राईकला महेश भोसले. एक चांगली फलंदाजी इथे पाहायला भेटेल TWG गुहागर संघाकडे. हा सुद्धा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. असफल प्रयत्न. निर्धाव चेंडू एक धावेला रोखू शकत नाही. एका धावेची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटत. धावचीची संधी इथे पाहायला भेटते परंतु धावचीत का होत नाही. 2 धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 धावा. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 34 धावा. 6 धावांची षटक टाकलेलं आहे. खरोखर साई पेडणेकर जबरदस्त गोलंदाज आहे. साई पेडणेकर फक्त 6 धावा दिल्या आपल्या षटकामध्ये. 34 धावा धाव फलकावरती लागल्या आतापर्यंत. अरे त्यांना थंड जाल सांगितलं ना. खंड घरला आणतोय भरून सांगितलं ना. खंड तो पण हा भारी माणूस आहे. मगाशी बोलतो मला सांगितलं ना. संघाकडून 4थं षटक घेऊन कोणी मला वाटतं सुदर्शन मयेकर संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय. तिसऱ्या दिवसामधला पहिला सामना इथे पाहायला भेटेल. चंडिका नांदिवडे विरुद्ध TWG गुहागर यांच्यामध्ये पाहायला भेटेल. पहिल्या इनिंगमध्ये पहिली फलंदाजी करताना चंडिका नांदिवडे संघाने 51 धावा केल्या होत्या आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं. त्याचा पाठलाग करता आतापर्यंत 3 षटकामध्ये 34 धावा इथे धाव संख्या कर्णधार स्वतः
राजकिरण भोळे याच्या फलंदाजीमध्ये बघितलं तर आक्रमक फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला भेटत. 3 चौकार 1 षटकार अशा धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. आतापर्यंत 19 धावापर्यंत मजल मारले राजकिरण भोळे यांनी स्वतःच्या वैयक्तिक 19 धावा केल्या आहेत इथे 34 धावामध्ये. हरेश जोवेकर हा सुद्धा यांचा हुकमी गोलंदाज आहे चंडिका नांदिवडे संघाचा. पर एकदा आपल्या षटकातील पहिला चेंडू इथे स्ट्राईकला महेश भोसले. रफ चेंडू सोयर मारा पंचांकडून वाईटचा इशारा आलेला एका धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. यानंतरचा होणारा सामना आहे बालू 11 विरुद्ध साई स्पोर्ट माहेश्वरी झुवे. वाईटचा इशारा आलेला आहे पंचांकडून. एक अतिरिक्त धावसंख्या होते ती म्हणजे 36 धावा. 2 सोयर चेंडू टाकले खराब चेंडू टाकले सुदर्शनाने. जोरदार प्रहार इथे पाहायला भेटे क्षेत्रक्षेत्राचा गौरेश गडदे चांगलं क्षेत्रक्षण तिथे पाहायला भेटे. एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 37 धावा. अनिकेत हलदनकर यांच्याकडून चांगलं कार्य पाहायला भेटते. स्कोररची भूमिका बजावताना गेले 3 दिवस एक चांगलं सहकार्य कचरे संघाच्या टीमकडून सुद्धा या भंडारी चषकासाठी पाहायला भेटते. आयोजक आहेत या टुर्नामेंटच्या जे ग्राउंड आपल्याला उपलब्ध केलं ते साई कचरे संघाकडून पाहायला भेटतंय. त्रिफलाची झाला इथे मोठा धक्का बसतोय बॅक टू पायलर मध्ये राजकिरण भोळे. सदतीस धावा. मगाशी होतं चालू आता बघ जरा. 15 धाव्यांची गरज आहे इथे. 15 धावा. अनिकेत आरेकर हा सुद्धा एक बिग हिटर आहे कोतलुक संघाचा एक आक्रमक फलंदाज. परंतु आज मात्र TWJ गुहागर संघाकडून खेळताना पाहायला भेटतोय. अनिकेत आरेकर एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला फलंदाज गुहागर तालुक्यामधला. सदतीस धावा धाव फलकावा दिला. चांगली फलंदाजी करून बाद झालाय तो म्हणजे राजकिरण भोळे. फलंदाजी अनुकूल अशी कप्तानी फलंदाजी म्हणावी लागेल त्याच्याकडून पाहायला भेटते. आणि त्याच्यानंतर 37 धावा 15 धावांची गरज आहे. 16 चेंडू 15 धावा. हा टी20चा सामना इथे पाहायला भेटेल. 16 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे इथे. प्रल्हाद हल्दनकर चांगलं सहकार्य करतोय इथे पाणी पाजण्याचं काम करतोय. नक्की त्यांच्याकडून चांगलं सहकार्य इथे या कमिटीसाठी लावलेलं आहे भंडारी चषकासाठी. हे बहुमूल्य सहकार्य त्यांच्याकडून पाहायला भेटतोय. पर एकदा अनु आरेकर जोरदार मारण्याचा प्रयत्न होता आणि खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटतो. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटतोय. मला वाटते थ्रो करण्याची गरज नसताना इथे थ्रो केला आहे. त्याचा पुरेपूर फायदा 2 धावेसाठी पाहायला भेटतो. 2 धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 39 धावा. सगळे 10 चे 10 किती येतात 12. 15 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू 13 धावा. मापक असं आव्हान म्हणावं लागेल आतापर्यंत. एका धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40 धावा. लेग बायच्या रूपाने 1 धाव पाहायला भेटते इथे. 40 धावा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 40 धावा. 12 धावांची गरज आहे. 14 चेंडू 12 धावा. तर अटीतटीचा सामना इथे पाहायला भेटतोय. 14 चेंडू 12 धावांची गरज. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. झेलची संधी इथे पाहायला भेटे. झेलवरती क्षेत्ररक्षण त्यांना द्या परंतु झेल काय होत नाही. 1 धावेची भर पडते. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटे. 2 धावेची भर पडते. धावसंख्या पद्धती म्हणजे 42 धावा. 10 धावांची गरज आहे इथे. 13 चेंडू 10 धावा. चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला भेटेल. TWJ संघाकडे अजून महत्वाचे फलंदाज पॅव्हलियनमध्ये बसले दिसतात. संदेश माकासारखा आक्रमक फलंदाज आहे. त्याच्यानंतर अजून काही फलंदाज त्यांच्याकडे संघाकडे पाहायला भेटतील. हे नक्कीच एक मोठी फलंदाजी TWJ गुहागर संघाकडे सुद्धा पाहायला भेटेल. जोरदार मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण हरेश जुवेकर याच्याकडून पाहायला भेटेल. 1 धावेला रोखू शकत नाही. एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 43 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 43 धावा. 12 चेंडू 9 धावा.
12 चेंडू 9 धावांची गरज आहे इथे. 12 चेंडू 9 धावा. चव्वेचाळीस धावा. धावफलक वाजायला लागलेत. 8 धावांची गरज आहे. एका धावेची भर पडते. धावसंख्या पद्धती 45 धावा. 7 धावांची गरज आहे. तर 10 चेंडू 7 धावा. सात धावांची गरज आहे इथे. एका धावेची भर पडते. धावसंख्या पद्धती 46 धावा. 9 चेंडू 6 धावा. एका धावेची भर पडते. धावसंख्या पद्धती 47 धावा. धावसंख्या 47. आणि बाद होऊन पडतो इथे. महेश भोसले बॅक टू पाहायला भेटतोय. स्वानंद शिवलकर. चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटते साई पेडणेकर याच्याकडून. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू साई पेडणेकर याचा सामना करणार आहे तर स्वानंद शिवलकर. सामना बरोबर सुटलेला आहे. इथे 1 धावेची गरज आहे फक्त. 1 धावेची गरज आहे. सामना बरोबर सुटलेला आहे. 51 धावा झालेल्या दोन्ही संघाच्या. 6 चेंडू 1 धावा. 6 चेंडू 1 धावा. यानंतर होणार सामना आहे बालू 11 गुहागर विरुद्ध साई स्पोर्ट माहेश्वरी जुवे यांच्यामध्ये पाहायला भेटेल. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. बालवीर संघाच्या बाजूने आपला निर्णय सांगायचा. बालवीर संघाने सुमित हलदनकर. मला वाटते क्षेत्ररक्षण स्वीकारले इथे बालवीर संघाने. फळ्यासाठी आमंत्रित केलाय ते साई स्पोर्ट माहेश्वरी गुहागर संघाला. 6 चेंडू 1 धाव. 6 चेंडू 1 धाव. आणि मला वाटतं इथे सामना जिंकलाय तो म्हणजे TWJ गुहागर संघाने. 4 धावेबरोबर धावसंख्येत वाढवते. धावसंख्या पद्धती 54 धावा आणि विजय संपादन केलाय पहिल्या सामन्यामध्ये TWJ गुहागर संघाने. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे महेश भोसले. यांना विनंती करतोय आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. महेश भोसले या सामन्याचा
मालिका सामनावीरचा पुरस्कार प्राप्त केलाय महेश भोसले. समाधान हलदरकर यांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरलेला महेश भोसले यांना सन्मानित करायचं आहे. महेश भोसले या आताच्या झालेल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार प्राप्त केलाय ते महेश भोसले. 2 ओव्हरमध्ये 10 रन 3 विकेट. समाधान हलदरकर यांना विनंती करतोय उभा राहायचे. समाधान हलदरकर 2 ओव्हरमध्ये 10 रन 2 षटकमध्ये 10 रन 3 विकेट आणि वैयक्तिक 12 धावा अशी खेळी केली आणि सामनावीरचा मानकरी ठरलाय तो म्हणजे महेश भोसले. हां मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. समाधान हलदरकर यांना विनंती करतोय आपण महेश भोसले जरा खाली जायचं खाली. त्या पहिल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्राप्त केलाय ते महेश भोसले. 2 षटकामध्ये 3 विकेट आणि वैयक्तिक 12 धावा केल्या होत्या. राजू कनगुटकर सरांना सुद्धा विनंती करू आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. राजू कनगुटकर